बातमी अहिल्यानगरमधनं आहे। इथं जिल्ह्यातल्या शेतकरी विविध कामांसाठी मागण्यांसाठी आक्रमक झालेत। श्रीरामपूर तालुक्यातल्या पीडित असलेल्या तब्बल 7,500 एकर जमीन आता मूळ मालकांना द्यायची मागणी केली गेली आहे। शेतकरी त्यासाठी आक्रमक झालेत। ट्रॅक्टर रॅली त्यांनी काढलेली आहे आणि अन्य त्याग आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधींनी आमच्या। पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अकारीपडीत शेतीसाठी शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आज ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय आणि शेकडो शेतकरी जे आहेत ते आता श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव फाटा या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण बघू शकतो की हे जे सगळे शेकडो शेतकरी आहेत हे गेल्या अनेक दशकांपासून आपल्या ज्या शेती आहेत या शेती आपल्याला परत मिळाव्या यासाठी लढा देत आहेत। 2 वर्ष उच्च न्यायालयाच्या निकालाला होत आहेत। उच्च न्यायालयाने 2 वर्षापूर्वी सरकारला आदेश केला होता की आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना मागं द्या, वाटलंच तर कायद्यात दुरुस्ती करा। परंतु सातत्याने जवळपास माझी वैयक्तिक कमीत कमी 20-25 वेळा मीटिंग झाली। राज्याचे महसूल मंत्र्यांबरोबर कमीत कमी 7-8 वेळा आम्ही बसलो, परंतु दुर्दैव असं आहे की प्रत्येक वेळेस तारखा दिल्या जातात। 9 गावातले सगळे शेतकरी आहेत श्रीरामपूर तालुक्यातले, पण याचा परिणाम बऱ्याच गावांवर होऊ शकतो। अशा परिस्थितीत खूप लोकांची वाईट परिस्थिती इथं आणि त्या लोकांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या पाहिजे ही भूमिका आमची आहे। नक्कीच आपण बघितलं तर हक्काच्या जमिनी आमच्या मिळायला पाहिजे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे। जवळपास 7,500 एकर जमीन आहे। 9 गावातल्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे। अनेक दशकांपासून हा लढा सुरू आहे, मात्र आता सरकार यांना न्याय कधी देणार हा खरा प्रश्न आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। छत्रपती